तसेच किशोर भोईर यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. मिंडा साई ग्रुप कंपनी यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत. पहिला चेंडू हवेत फटका खेळलाय, शतक चेंडू खाली येतोय आणि याच ठिकाणी सहज सोपा सुंदर झेल आणि याचबरोबर भूषण याची खेळी संपुष्टात. बाद झालेला आहे. निखिल स्ट्राईकवर होता. जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसले आहेत त्यांना एक विनंती आमची औरंगाबाद कमिटीची, आपण पडद्याच्या बाहेर बसायचंय, कारण त्या ठिकाणी कदाचित क्षेत्ररक्षक येऊ शकतो, आपणास दुखापत सुद्धा होऊ शकते, लक्षात घ्यायचं. आपण पडद्याच्या पण बाहेर बसायचंय. जे प्रेक्षक आतमध्ये बसलेले आहेत, खास करून खेळाडू जे काही बसले असतील त्यांना विनंती असणार आहे. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय, कारण त्या ठिकाणी जर क्षेत्ररक्षक आला तर कदाचित दुखापत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोराले टीम आपले काही खेळाडू पडद्याच्या आतमध्ये आहेत. तर पहिल्या चेंडूवर यश संपादित झाल्यानंतर सचिन फरडे याचं नक्कीच मनोधैर्य वाढलेलं असणार आहे. याला ऑन दी अप हवेत फटका खेळलेला आहे, अप्रतिम फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि एका टप्प्याने हा चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. बघितलेला आहे बॅट्समन रोहित याने की लॉंग ऑफला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे, त्याने पहिला झेल घेतलेला आहे आणि अगदी ऑन दी अप ऑन दी राईटच्या अंदाजामध्ये फटका खेळला आणि आता मात्र लॉंग ऑफ सज्ज करण्यात येतोय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो मात्र मिड विकेट, डीप मिड विकेट. सचिन राईट आर्म, यावेळेला इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 20 क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून इम्प्रोव्हायझेशन खूप वाढलेलं आहे. प्रत्येक जण ए बी डिव्हिलियर्सच्या अंदाजामध्ये फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र एक दुर्भाग्य आहे क्रिकेट शौकीनांचं की ए बी डिव्हिलियर्स खेळताना तुम्हाला दिसणार नाहीये. सर्व प्रकारच्या खेळामधून इव्हन लीगमधून सुद्धा त्यांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे. सचिन मार्गस्थ होतोय. यावेळेला पुन्हा फटका खेळलेला, यावेळेला मात्र नक्कीच लॉंग ऑन क्लिअर होईल, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. निघाला हा दर्जेदार षटकार बघायला मिळतोय. षटकाराने धावसंख्या वाढते, डबल फिगर मध्ये पोहोचते 10. 4 षटकांचा हा निर्धारित सामना सोनारपाडा विरुद्ध कानारले या दोन संघामध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र एक चांगला चेंडू खाली राहिला आणि सरळ निघून गेला. वेध घेतला यष्टी रक्षकाचा, कुठल्या प्रकारे धाव नाहीये. घटनापूर्ण षटक बघायला मिळते. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला, त्यानंतर एक चौकार सुद्धा लागला गेला, त्यानंतर एक षटकार लागला, धावसंख्याही 10 आहे. एक घटनापूर्ण षटक बघायला मिळते, 1 बाद 10. षटकातील शेवटचा चेंडू असावा, पण 4 षटकांचा विचार करता आतापर्यंत तरी चौकार षटकार लागला तरी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. याला मात्र शबल क्रॉस झालेला आणि फटका खेळलेला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार.
यानंतर अजून 2 सामने होणार आहेत. कंट्रोल हुक शॉट बघायला मिळाला होता. चपल क्रॉस झाला होता, फटका खेळला आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर गेला होता. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेली ती 14. खास करून रोहित चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. रोहित याने आतापर्यंत 2 चौकार लगावलेले आहेत आणि 1 षटकार. 5 चेंडूमध्ये 14 धावा पटकावलेल्या आहेत. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. फक्त 2 षटकानंतर कोणाला पाणी घेऊन जायचं असेल तर जायचं आहे, त्यानंतर कोणीही मैदानात जायचं नाहीये. यस, यासाठी ड्रिंक्स ब्रेक नसेल. पाणी घेऊन जायचं असेल तर परवानगीशिवाय जायचं नाहीये. आणि वेळेसंदर्भात 20 मिनिटात आपण 4 षटके पूर्ण करायची आहेत. यावर मात्र आडव्या बॅटने फटका खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मधून चेंडू जाणार सीमापार, चौकार. याला पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, झेल सुटतोय आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. बॅक टू बघायला मिळाले. जितू थोडासा नाराज आहे. लेफ्ट आर्म. याला मात्र थांबून फटका खेळलेला आहे. चांगला फटका, चेंडू जातोय तो मात्र बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे अडवण्यात यश पाहिजे का पाहूया. मात्र चेंडू सरळ निघून जातोय. रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धावी पूर्ण केली होती. पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा, त्यामुळे 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने धावसंख्या वाढते. 28 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि असं वाटते आमचे एक्सपर्ट स्कोरर सुदर्शन या ठिकाणी माहिती देत आहेत की याचप्रमाणे धावसंख्या जर झाली तर कदाचित 60चा आकडा पार होऊ शकतो. 28 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. जितू यावेळी मध्ये लॉफ्टेड शॉट आणि चेंडू हवेत. मला एक चांगला झेल आहे तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑनला. सहा चेंडूचा सामना केला. 2 चौकार लगावले, 1 षटकार लगावला आणि 14 धावांची खेळी केली. म्हणजे एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. दुसरा फलंदाज टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय कारण रोहित याने 6 चेंडूमध्ये 14 धावा पटकावल्या. रोहित बाद झाल्यानंतर आता मात्र फलंदाजीसाठी जातोय युवराज. आता मात्र आंतरराष्ट्रीय खेळामध्ये 3 फलंदाजांनी 6 चेंडूवर 6 षटकार लगावलेले आहेत. पहिला म्हणजे हर्षल गिब, त्यानंतर युवराज सिंग आणि त्यानंतर पोलार्ड. यावर मात्र चांगला फटका खेळलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक त्याने त्या डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाव मिळेल. एका धावने धावसंख्या झाली 29. सोनारपाडा विरुद्ध कानारले या 2 संघामधील सामना. नाणेफेक करल्यानंतर कानारले संघाने फलंदाजीला प्रारंभ केला. एक चांगली सुरुवात बघायला मिळाली. जितू लेफ्ट आर्म. यावेळी मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. मात्र दोघांमध्ये समन्वय बघायला मिळाला नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होती 30.
4 षटकांचा हा निर्धारित सामना आहे आणि दुसरं षटक हे षटक लांबणार आहे. आतापर्यंत 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. जितू यानंतर बॅकफुटला येऊन फटका खेळलेला वाटे कॅच अप्रतिम झेल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. असं वाटलं की हा चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. पण एक चांगला झेल घेतलेला आहे. हे फार महत्त्वाचं असतं. कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही जर अशा प्रकारच्या कॅच जर घेतल्या तर समोरच्या संघावर एक दडपण निर्माण करू शकता, प्रेशर बिल्डअप करू शकता. जिथून या सफलता मिळते आणि तिसरा फलंदाजी बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे 30. 3 बाद 30. आता खेळण्यासाठी जातोय शुभम. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या 30. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यापूर्वीचा सामना आपण बघितला, आजच्या दिवसाचा विचार केला तर तो लो स्कोरिंग सामना होता आणि सहजगती आपण बघितलं होतं की बेलपाडा संघाने विजय प्राप्त केला. मात्र हा सामना हाय स्कोरिंग होईल असं वाटतंय, कारण 2 षटकांमध्ये 30 धावा आलेल्या आहेत. शिवम खेळपट्टीवर आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. युवराज खेळपट्टीवर आहे. दोन्ही फलंदाज दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. यावेळेला हुकचा फटका, वाट शॉट आणि चेंडू लॉंग लेग सीमारेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय. षटकार. पण जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मात्र एक चांगली धावसंख्या त्यांनी उभी केली. 5 चेंडूंचा आता आपण पावते सामना केलेला आहे आणि त्या 5 चेंडूमध्ये त्यांनी जे धावा पटकावलेल्या आहेत त्या म्हणजे 19 धावा पटकावलेल्या आहेत. त्यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकार. यस, जगदीश राणे सर त्या ठिकाणी आहेत. आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. यामध्ये एक चांगला फटका ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जातोय, तो डीप मिड ऑफला लॉंग ऑफचा क्षेत्रक्षेप येतोय. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 37. तिसरं षटक हे मार्गस्थ. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यानंतर फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि याचबरोबर शुभम हा शून्यावर बाद होतोय. बेलपाडा आणि वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. आम्ही वॉर्निंग दिली आहे की आपण 4 षटके जी आहेत ती 20 मिनिटात पूर्ण करायची आहेत, अन्यथा आपणास कमी षटकांचे सामने खेळायला मिळतील. त्यानंतर कोरावळे आणि बेलपाडा संघाच्या कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. धावसंख्या 37. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे 50+ कडे नक्कीच पाहणार आहे कोणाली संघ. यावेळेला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 43, 43. यावेळेला उजव्याच्या बाहेर जाण्याला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला हलकासा स्पर्श, शॉर्ट थर्मेला चेंडू जातोय आणि एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. धावसंख्या होते 44, 44. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये जवळपास उजव्याच्या बाहेर जाण्याला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला हलकासा स्पर्श. रोशन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला पुन्हा एक चांगला फटका म्हणता येणार नाही. धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित पंचांना त्या ठिकाणी विचार करावा लागला असता. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या होते 45, 45. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. नो टीम मीटिंग. 15च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोर विल बी 60. 60 धाव होऊ शकतात ही माहिती आम्हाला आमचे एक्सपर्ट स्कोरर सुदर्शन देत आहेत. कारण 4 षटकाच्या समांतर कदा याप्रमाणे धावसंख्या जमवली तर 60चा आकडा पार होईल. 45 धावा झालेल्या आहेत. तब्बल 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अजूनही भूषण खेळपट्टीवर आहे. त्याचबरोबर शुभम सुभाष खेळपट्टीवर आहे. दोघांकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. बॅट्समनना सुद्धा एक वॉर्निंग असणार आहे. एका षटकामध्ये आपण फक्त एकाच वेळेला चर्चा करू शकता. एका षटकामध्ये बॅट्समननी फक्त एकदाच चर्चा करायची आहे. टॉससाठी तयार राहायचं आहे. कोरावळे तसेच बेलपाडा दोन्ही कॅप्टननी. यष्टीचित करण्यात आलेला आहे. निम्मा संघ गारद झालेला आहे. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेला मात्र उजव्याच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी भूषण याने केलेला आहे. भूषण सलामी लायला आहे. अजूनही पाय रोवून उभा आहे. भूषणने आतापर्यंत 2 षटकार लागवले आहेत, 3 चौकार लागवलेले आहेत. पण स्ट्राईक फारशी भूषणला मिळाली नाही, कारण भूषणला आतापर्यंत पाहते फक्त 8 चेंडू खेळण्याची संधी मिळालेली आहे. याला पुन्हा हुकचा फटका आणि चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पार केला जातोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. यानंतर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय तो वाईड ऑफ लॉंग ऑफला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याचबरोबर फलंदाज धावबाद. त्रेपन्न धावा झाल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि भूषणकडे स्ट्राईक आहे. याला मात्र अपील केलं जात आहे. धावबाची शक्यता आहे. लेग बिफोरला रिव्ह्यू नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे. पायचीत सामन्याला लगेच सुरुवात होणार आहे. पायचीतला रिव्ह्यू नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे.
लगेच सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कोरावळे आणि बेलपाडा. शेवटचा चेंडू आहे. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू, मात्र एक चोरटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावही पूर्ण होते. तर धावसंख्या झालेली आहे 54 आणि 55 धावांचं लक्ष्य. यानंतर टॉस होईल. तर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला कोरावले विपक्ष बेलपाडा या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण समोर यायचा आहे. 4 षटकाचा सामना असणार आहे आणि नाणेफेकीसाठी मी अजित भोईर साहेबांना विनंती करेन की आपण आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. कोरावले विपक्ष बेलपाडा या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाईल. श्यामजी भोईर साहेबांना विनंती असते की आपण आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. हॅलो. काटा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. कोरावले संघाच्या संघाने नाणेफेक जिंकली. आपल्या वेळ कमी आहे, फक्त आपण निर्णय जाणून घेणार होता. कोरावले संघाने नाणेफेक आपण जिंकले काय क्षेत्ररक्षण करण्याचा प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपल्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून समाचार असा आहे की कोरावले संघाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. बेलपाडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. बॅक टू कॉमेंट बॉक्स सुनील पवार सर. धन्यवाद धुमाल सर. लगेच क्षेत्ररक्षण लावून घेत चला. विनंती आहे कार्नाले संघाचा संघनायक आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. या सामन्यात अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत आणि आज एक संघ निघणारच आहे, हे लक्षात ठेवा. कारण की कुठल्याही स्थितीमध्ये आजच्या गटातून एक संघ निघणार आहे, त्यासाठी आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. तर लगेच सलामी जोडी पाठवायची आहे. विनंती अशी रीत मात्र पाहतोय आपण सोनारपाडा संघाचा संघनायक आपण आपल्या सलामीचे आघाडीचे फलंदाज पाठवायचे. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण मीटिंग करू नका. दरम्यान या स्पर्धेसाठी खास शुभेच्छा येतात साई ग्रुप कंपनीच्या माध्यमातून कर्मचारी समीर भोईर आणि तसेच किशोर भोईर यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. आपण यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चला सलामी जोडी आलेली आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कार्नाले संघाचा संघनायक. चला तुम्हाला विनंती आहे, हा जो आपण टार्गेट पाहतोय ना सामना जिंकण्यासाठी, तर विचार केला तर 55 धावाचं टार्गेट आहे. 4 षटकामध्ये प्रति षटकामागे सरासरी जर पाहिली आपण जवळपास 14ची सरासरी पूर्ण करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 14.33 ची सरासरी आणि ते स्वीकारण्यासाठी पाहतोय आपण सोनापाडा संघाचे दिग्गज सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर रवाना होताना राजू राठोड आणि त्याच्या समेत पाहतोय आपण सहकारी जितू चव्हाण. खूप मोठं नाव आहे. समीर भोईर आणि तसेच किशोर भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. खूप खूप धन्यवाद दादा. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण पॅक रोड पाहतोय आपण. तर गोलंदाज भूषण ज्यांनी अतिशय प्रतिम खेळी साकारली होती आणि त्या खेळीच्या बळावर मात्र त्यांनी 4 षटकामध्ये 55 धावाचं टार्गेट उभं केलेलं आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण समोर फलंदाज असेल तो राजू राठोड. आणि आजच्या दिवसामध्ये विचार केला आपण तर सर्वात मोठं टार्गेट सुद्धा या संघाने चेस केलेलं आहे. पहिला चेंडू सुरेख असा फटका आहे. मिडविकेट बाउंड्री लाईनकडे चेंडू जाईल. इशारा काय येणारे पाहायचंय. चौकार. चांगली सुरुवात राजू राठोडच्या बॅटमधून पाहतोय आपण. चौकारांनी खातं उघडतोय स्वतःच आणि संघाचं. बाहुबली फलंदाज म्हणून ज्याची ओळख खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जितू चव्हाण नॉन स्ट्राईकला आहे, पण स्ट्राईकला फलंदाज हेलिकॉप्टर किंग म्हणून ज्याची ओळख आहे. आणि आज त्याच्या बॅटमधून आपण हा हेलिकॉप्टर टेकअप करताना पाहिलं नाही.
खऱ्या अर्थाने आता मात्र हेलिकॉप्टर उडवायचं होता पण बॅटच्या पट्ट्यात हवा तसा घेता आला नाही. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय तोपर्यंत मात्र एक सिंगल राजू कंप्लीट करतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 5. अजून 50 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. सामन्याची उलटी गिनती सुरू होते इथून मात्र जर पाहिलं आपण तर आतापर्यंत 2 चेंडूचा सामना झालाय आणि 5 धावसंख्या आहे. चला वारंवार तुम्ही परिवर्तन करू नका क्षेत्ररक्षणामध्ये. बाहुबली ऑफ मुरबाड म्हणून ज्याची ओळख आहे सोनारपाडा गावाचा हा डावखुरा फलंदाज खूप काही त्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या इनिंग त्यांनी खेळलेले आहेत संघासाठी. या स्वतः फुल टॉस टर्न केलंय चांगला फटका आहे. जितू चव्हाण सुद्धा चौकाराने आपलं खातं उघडतोय. निश्चित डीजे कल्पेश खूप छान धून आणि खूप चांगला आवाज आमचा पोहोचण्याचं काम करतोय. याच पात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला दे धक्का. इथं मात्र जितू चव्हाण हा बाद होतोय. जे धूण ऐकली केकेचं सुद्धा आगमन झालेलं आहे. खूप एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. दरम्यान पाहतोय की डीजे कल्पेश यांचा जर पण उल्लेख केला तर धानिवली गावाचे आदरणीय आयोजक म्हणजे खूप लाखमोलाचं सहकार्य सातत्याने लाभतोय आमचे अभिमन्यू भोईर साहेब यांचे खास जर विचार केला डीजे कल्पेश मिळवणे येतं क्या बात आहे. आणि निश्चित खूप छान धूण. आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांनी मी विचार केला होता की त्यांनी मला डीजे कल्पेशने सांगितले की पवार तुम्ही पुढच्या वेळी जर आला ना तुमचा आवाज तुम्हाला काहीच होणार नाही आणि त्या दाखवले करून. खूप खूप धन्यवाद डीजे. तर क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीकडे रवाना होताना विलास वारगडे. तर आपण वेळेचं भान ठेवायचे. संगणक आहे सोनारपाडा संघाचा आणि खूप छान मुलाखत दिली होती. सज्ज होताना गोलंदाज भूषण राईट अमोर द विकेट. व्यासपथा पंच केलाय. सुरेख फटका टिपिकल पॉवर प्लेचा फटका आहे. चेंडू जाईल कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. दमदार हा अप्रतिम चौकार. आणि त्या अकॅडमीचा प्रतिनिधित्व करतोय तो विलास वारगडे. आणि दाखवलंय की लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये फटके कशी खेळायचे आहेत. अतिशय सुरेख फटका पाहिला पण कव्हरच्या वरतून चौकाराने. मात्र विलास सुद्धा आपलं खातं उघडतोय. तिन्ही फलंदाजांनी चौकाराने सुरुवात केलेली आहे. सज्ज होताना मात्र स्लॉक स्वीप करायचं होतं पण हवं तसं टायमिंग नाही धोकादायक ठरू शकतोय. अतिशय वेगात थ्रो पण कन्व्हर्ट करता आलं नाही. इथं मात्र पाहतोय आपण एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिल्याने आपण धावसंख्या इथे मात्र पाहतोय 14 पॉईंट तिची सरासरी पाहिजे तर ती सरासरी इथे मात्र पूर्ण केलेली आहे आतापर्यंत जर विचार केला आपण. 18 चेंडू आणि अजून सामना जिंकण्यासाठी 41 म्हणजे सामना अजून दोन्ही संघाकडे समान प्रमाणात आहे. चला आपण टीम मिटिंग जास्त घेऊ नका. सातत्याने आम्ही उल्लेख करतो की यांचा अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत आणि कुठल्या स्थितीमध्ये ते सामने होणार म्हणजे होणारच आहे. कारण की 6 दिवसची ही मोठी स्पर्धा आहे आणि तब्बल जवळपास मला वाटते की भिवंडीचे पण काही दर्जेदार संघ आहेत. आउट ऑफ मुरबाड एक गाव एक गट ओपन गटामधून सुद्धा काही चांगले संघ आहेत. म्हणूनच 2 तारीखचा दिवस जेव्हा निघेल तेव्हा मात्र जल्लोष धानिवली गावामध्ये राहिलं क्रिकेट. कारण की खूप मोठे नामवंत खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. त्यामध्ये भावेश पवार नो डाऊट, पवन केने आणि सूरज केने हे 3 स्टार गोरसे गावाचे. त्यानंतर जर विचार केला आपण करेश मात्रे भादवड नो डाऊट द वॉल ऑफ भादवड, बाला तरे, गणेश पाटील नो डाऊट. आणि धानिवली गावाचं त्याचा उल्लेख करायचा विसरलो मी पण आता उल्लेख करणार या चेंडूनंतर. सर्वप्रथम मला कोणी जरी संधी दिली असेल चला विनंती आपण थांबू नका लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. चर्चा करूया या चेंडूनंतर. यास पाहता चांगला फटका इनसाइड ऑफ स्ट्रोकचा सुरेख
कव्हर बाउंड्रीच्या बाहेर अजून एक दमदार चौकार. चर्चा सुरू होती की धान्यवली गावामध्ये पवारचा प्रवेश कसं झालं, त्या गोष्टीवर सुद्धा आपण उल्लेख करणार आहोत अधूनमधून वेळ भेटल्यानंतर. पण या क्षणी मात्र आपल्याला खूप 2 सामने अजून खेळवायचे आहेत, त्यासाठी वेळ आपण कमी खर्च करा. चौकारांनी मात्र आकाश विलास अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये 9. यास पात्र धीम्या गतीचा चेंडू होता, फसतोय आणि इथं मात्र अजून एक फलंदाज बाद. चला आपण एकत्र जमवू नका विकेट जरी पडला, कारण की आज पहिला दिवस उद्घाटनीय 16 आपण उशिरा सुरू केला. उद्घाटनीय सामन्याला उशीर झाला, त्याच्यामुळे आपण ही या स्थितीपर्यंत येऊन पोहोचलो. आतापर्यंत आपले प्रत्येक सामने 5 षटकाचे झाले पाहिजे होते, पण तसं झालं नाही. वेळेचं महत्त्व द्या, वेळ निघून जाते. तर फलंदाज बाद होतोय. इथं मात्र विलास 4 चेंडूचा सामना केलाय, 2 चौकार त्यामध्ये ठोकले आणि 9 धावांचे योगदान दिल्यानंतर मात्र बाद होते. अजून सामना इथं मात्र विकेटनी एकदा परत कार्नले संघाकडे थोडासा झुकताना पाहतोय आपण, पण विसरून चालता येणार नाही. अजून खेळपट्टीवर पाहतोय आपण राजू राठोड हा फलंदाज आहे. वामनदादा भोईर यांचं सर्वप्रथम गणेश पाटील यांनी सांगितले की कॉमेंटर हवा आहे, तिथून मात्र धानवली गावामध्ये गणेश पाटीलच्या माध्यमातून मी प्रवेश केलाय. फुल टॉस अतिशय चांगला फटका आहे, टर्न केलंय, पण प्लेसमेंट ठीक नाही आहे स्कोडलेका क्षेत्राकडे. आणि गवली सर, सुनील पवार बरेचसे काही समालोचक येतात आणि या गावातून त्यांना खूप काही प्रेम मिळतोय. आणि म्हणून आदर्श ट्रॉफी, आदर्श गाव आम्ही सातत्याने उल्लेख करतोय की हा गाव तुम्ही क्रीडा साहित्यामध्ये सोडा किंवा सामाजिक कार्यक्रम, मात्र उच्च शैक्षणिक गाव आहेत. 50 शिक्षक आहे, कीर्ती रेकॉर्ड आहे इथं मात्र पाहतोय आपण ठाणे जिल्ह्यामध्ये. सज्ज होताना यावेळेस मात्र पाहतोय की आपण रिव्हर्स अटेंड केला होता, धोकादायक ठरू शकतोय, पण अतिशय वेगात या धावा पूर्ण करतोय. चला इथे माझा निश्चित 30 पंचाची मागणीत मात्र केलेली आहे, पंचाने केलेली आहे. रनआउटला आहे, रनआउटला आहे आणि बिमरला आहे. पायची किंवा दुसऱ्या प्रकारे कुठले विकेट पडला त्यासाठी रिव्ह्यू नाही. निश्चित चेक करताना आमचे 30 पंच. ओपन गटातून जर विचार केला ना आपण, तर अजून बरेचसे मोठे संघ आहेत. मला वाटते की वडवली बी हा संघ सुद्धा इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत काही दिवसामध्ये. म्हात्रेपाडा एक जबरदस्त संघ आहे. काकडवल क्या बात आहे, त्या संघामध्ये सुद्धा खूप मोठे खेळाडू आहेत. तिसरे पंच आमचे काय निर्णय देते पाहिजे. आणि इथं मात्र फलंदाज बाद, दे धक्का, मोठा धक्का बसतो. इथं मात्र निराश असेल राजू राठोड, ज्या प्रकारे अपेक्षा होती, पण इथं मात्र दुसरी धाव पूर्ण करण्याच्या नादामध्ये विकेट फेकल्या गेलं. तर धावसंख्या इथं मात्र फक्त आणि फक्त पाहतोय आपण कुठल्या प्रकारे धाव नाहीये. निराशजनक स्थितीमध्ये वापस टर्निंग पॉईंट ठरेल हा क्षण जर विचार केला आपण सोनारपाडा संघासाठी. सोनारपाडा संघ खूप मोठे आहे, पण या स्पर्धेमध्ये त्याचा जर आपण उल्लेख पाहिला ना, तर एवढी चांगली ही स्पर्धा तिच्यासाठी नसते, कारण की पहिले 2-3 राऊंड ते सहज जिंकतात. आणि सतत 5वा वर्ष आहे मी तर ही स्पर्धा कव्हरेज करतोय, पण अजून हा संघ सेमीमध्ये इथं मला खेळताना दिसला नाहीये. ते कारण की कुठंतरी ह्या ट्रॉफीमध्ये त्या संघाची जी एकजूट असते कुठंतरी भंग होताना दिसतोय आपण. पण इथून मात्र अजून संधी आहे. तर डेथ बॉलचा इशारा येतोय. रनअपमध्ये चुकते. धावसंख्या पद्धती आपण धावपलकावर फक्त आणि फक्त 19 आहे. अजून सामना जिंकण्यासाठी मात्र संघर्ष करावा लागणार आहे. चेंडू कमी, धावा जास्त, असं उलट सिच्युएशन पाहतोय. पहिल्याच षटकामध्ये 14, त्यानंतर मध्ये षटकामध्ये कमाल आणि धमाल करताना पाहतोय आपण गोलंदाज शुभमेला.
रिव्हर्स अटेंड करायचं होतं. काय चाललंय पाहिजे. बीट होते फलंदाज, बीट होते यष्टीरक्षक. चेंडू मात्र नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर बाईकच्या स्वरूपात. या 4 धावा संघासाठी खूप फायदेमंद ठरणार आहेत. फटका चांगला नाही, बीट झाला, पण रिझल्ट काय आलाय चेंडूवर हे महत्वाचं आहे. सोनापाडा संघासाठी 4 धावा मिळाले. धावसंख्येत भरपूर ते धावसंख्या पाहते 23. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र जवळपास 32 धावाची आवश्यकता असेल. एवढा अंतर नाही आहे, पण विकेट टिकणं खेळपट्टीवर महत्वाचं आहे. रोशन आणि पाहतो की आपण हरीश ही जोडी खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकला फलंदाज रोशन कडे क्षमता आहे, चांगली फलंदाजी करण्यासाठी माहीर आहे. यावेळेस पाहता निश्चित लाईन कुठे हे चेक करताना अतिशय चांगला निर्णय, कारण की खूप चेंडू बाहेर आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेरून चेंडू आतमध्ये वळतोय ना तेव्हा मात्र पंच निश्चित सांगतात की हा चेंडू वाईट आहे. चला आपण पंचाशी हे बघा, पंचाने अंतिम राहील. कुठल्याही स्थितीमध्ये ते बदलला जाणार नाही आहे, कारण की खूप बाहेर चेंडू होता पहिला आपण आणि वाईटचा इशारा झाला आणि इथं मी पहिलेच सांगतो की लाईन चेक करेल काय, आणि लाईन चेक केली. तर पाहतोय आपण इथं मात्र धावसंख्या एका धावेने पुढे सरकते ती 24. हा जो सामना पाहतोय आपण कानारले विपक्ष सोनारपाडा खूप दोन्ही मजबूत संघ आहेत, म्हणून सामना एक रंगत स्थितीकडे हळूहळू जाताना आपण पाहतोय. चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम अप्रतिम चेंडू, काय सुरेख चेंडू टाकला. जवळपास यावेळेस मात्र थोडासा आतमध्ये आला होता चेंडू. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती पाहतोय आपण. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावाचं टार्गेट स्वीकारताना धावसंख्या धावपलकावर 24 धावसंख्या 24 आहे. लगेच आपण टीम मिटिंग नका घेऊ. चला, कानाडे संघाचा संघ नाही का, मी सातत्याने तुम्हाला सांगतो की आपण एकत्र जमू नका, जास्त टीम मिटिंग घेऊ नका. आदर्श चषक धानिवली या संघासाठी जर विचार केला आपण तर निश्चित सर्वात मोठाचं लाखमोलाचं योगदान जर श्री क्षेत्र प्रति पंढरपूर धानिवली असं म्हणून या गावाचा आपण उल्लेख करतोय. खूप मोठं मंदिर आहे आणि आपण जेव्हा गावात प्रवेश करतो त्याच क्षणी आपली नजर निश्चित तिकडे जाते मंदिरावर. विठ्ठल म्हणजेच पांडुरंगाचं मंदिर आहे. आणि या गावावर मी सातत्याने सांगतो की आमचे परमपूज्य कमलनाथ महाराजाचा खूप हात आहे या गावावर, मोठा आशीर्वाद आहे आणि त्याचा परिणाम हा गाव खूप सुखी आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहतोय आपण. गुरुवर्य पप्पू परमपूज्य कमलनाथ महाराज ग्रामस्थ मंडळ धानिवली या सर्व लोकांचं प्रेम या आदर्श ट्रॉफीवर असते, म्हणून ही टुर्नामेंट मुरबाड नव्हे तर अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये एक मोठी मानाची स्पर्धा म्हणून घडल्या जाते. निश्चित 15 दिवसापूर्वी दत्त जयंती म्हणजे तो दिवस गावाचा मोठा दिवस असते धानिवली गावासाठी. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये, चर्चा आम्ही करत राहणार आहोत जशी वेळ मिळेल त्या प्रकारे. पण सामना एक रंगतदार स्थितीमध्ये. याच पात्र सुरेख फ्लिकचा फटका, चाललंय चेंडू, इथं मात्र षटका ठोकलाय. बडा मूर्ती लहान पण कीर्तिमान, छोटा पण बडा धमाका. यावेळेस हा चेंडू परत टाकावा लागेल असं वाटते, कारण की लाईन खूपच स्वेर आहे डाव्या स्टीच्या. आता मात्र संघ धावसंख्या पुढे सरकते ती 31. 11 चेंडू आणि 24 समीकरण आहे. आता मात्र मी तर म्हणेन की सोनापाडा संघाकडे पूर्णपणे सामना झुकताना आपण पाहतोय, कारण की लिटिल मास्टर मूर्ती लहान पण कीर्ती महान, छोटा बम बडा धमाका पाहिलं होते. सुरेख फटका खेळला होता तो फ्लिकच्या माध्यमातून. फलंदाज हरेश, अजून एक मोठा फटका खेळायचं होतं, का हा झेल होईल काय, आणि होय फलंदाज बाद होतो इथे मात्र हरेश.
सामना एक चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलाय, कारण की ज्या प्रकारे पाहिला आपण लिटिल मास्टर सोनारपाडा संघाचा इथं हरेश बाद होतोय आणि एकदा परत वापसी करताना पाहतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 24 धावेची आवश्यकता आहे. विकेट पडल्यानंतर आम्ही सांगितलं अजून तोच धावसंख्या आहे. कुठल्या प्रकारे इथं मात्र चेंडू टाकल्या गेलं नव्हतं. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 31. अजून सामना जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 24 असं समीकरण आहे. कोण जिंकेल कोण हरेल, मात्र विजय साजरा होईल धानिवली ट्रॉफीचं ज्या प्रकारे आपण आयोजन पाहतोय. 2 तारीख म्हणजे जानेवारी 22चा तो दिवस. चला सातत्याने आम्ही या सूचना करतो, या सूचनेचं आपण पालन करायचंय. कानाले संघाचा संगणक आपण वेळ कमी घ्या. यास पाथा फटका चांगला आहे की फटका फासतोय. तू चल मैं आया. अजून एक फलंदाज बाद. विनंती आहे आपल्याला की आपण लगेच शतक्षण लावून घ्यायचंय. आता मात्र पलटवार केलाय गोलंदाज युवराज यांनी. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र वाईट, त्यानंतर मात्र 2 विकेट लागोपाठ विकेट हॅट्रिकवर येऊन ठेपतोय. 9 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून 24 धावेची आवश्यकता आहे. चला वेग वाढवायचे फलंदाज बंटी. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. आघाडीची 5 फलंदाज इथं मात्र बाद झालेले आहेत आणि सुरुवात अतिशय प्रतिम होती, पण विकेट पडत गेल्या आणि एकही पार्टनरशिप आतापर्यंत बनल्या गेली नाही. पहिल्या विकेटचा जर विचार केला आपण, त्यानंतर कुठल्याही प्रकारे पार्टनरशिप नाही आहे आणि छोट्या छोट्या भागीदारी सुद्धा तुम्हाला सामना जिंकून देते हे माहीत आहे सर्वांना. गोलंदाज युवराज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय, विकेट हॅट्रिकवर आहे. अराउंड द लेग म्हणजे चांगल्या चेंडूवर त्रिफळा उडवतो आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय. इथं मात्र खराब फलंदाजी पाहतोय आपण. फुल टॉस टर्न केले चेंडूला स्कोरले क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एक धाव. बऱ्याच वेळेनंतर धावफलकामध्ये एकच सिंगल ऍड करताना आपण पाहतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 23 म्हणजे सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठं. एका क्षणी असं वाटलं होतं की सोनारपाडा संघ सहज सामना घेऊन जाईल, कारण की 12 मध्ये 24ची आवश्यकता होती. त्या क्षणी वाटलं होतं की चांगले फलंदाज खेळपट्टीवर होते, पण तिथून मात्र खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली आणि सामना आता पूर्णपणे मी तर म्हणेन की कानारले संघाकडे थोडासा झुकताना आपण पाहतोय. या चेंडूवर एखादा मोठा फटका जर आला तर मात्र अंतिम षटकापर्यंत झून देऊ शकतोय सोनारपाडा संघ. स्ट्राईकला फलंदाज असेल तो म्हणजे सचिन. याच पात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय. जमिनीलगतचा फटका ठीक आमच्या समोर येताना एक धाव पूर्ण पंबलिंग पाहायला मिळालं, पण एकच धावेनी संतुष्ट होते फलंदाज. आता मात्र अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी इथून तब्बल 22 धावेची आवश्यकता असेल. निराशजनक स्थिती पाहतोय आपण इथं मात्र सोनारपाडा संघ. चला आपण लगेच शतक्षण लावून घ्यायचंय. विनंती आहे, आम्ही सातत्याने आम्ही हेच सांगतोय की आपण वेळ कमी घ्या. अन्यथा या पुढचे 2 सामने जे होतील ते आम्हाला 3 षटकाचे करावे लागेल. हा षटक कंप्लीट करण्यासाठी फक्त 3 मिनिटाची वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे. कानाले संघाचा संगणक. चला कानाले संघाचा संगणक. त्याला आपण सातत्याने तुम्हाला विनंती करतोय. चला लगेच हे बघा, अजून
अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. शेवटची वॉर्निंग आहे. कर्णाली संघाचा संगणक आपण तर सज्ज होताना गोलंदाज गणेश दुरांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी बंटी ज्यांनी एक धाव पूर्ण करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेले आहे. 6-22चं विश्लेषण पाहतोय. याच पात्र इनसाइड ऑस्ट्रोकचा फटका पाहतोय, अतिशय चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक तिथे मात्र सज्ज आहे. फक्त आणि फक्त एक धाव इथं मात्र मिळणार. फलंदाज बाद होतोय इथं मात्र बंटी. सॉरी सचिन आहे. कोरावळे संघाचा संगणक आणि पाहतोय आपण बेलपाडा संघाचा संगणक. आपण या पूर्ण संघ आपण घेऊन व्यासपीठाच्या समोर येते. बेलपाडा विपक्ष कोरावळे. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण कोरावळे संघाच्या बाजूने गेलेले आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. दोन्ही संघाचे खेळाडू त्याला आपण या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. एकाने राईट साईडला आणि एकाने लेफ्ट साईडला राहायचं आहे. तर आता मात्र 5 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून 21 म्हणजे जवळपास पराभवाच्या छायाकडे जातोय काय सोनारपाडा संघ पाहायचा आहे. अजून आपण क्षेत्ररक्षणमध्ये परिवर्तन करतात हे सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतोय. नाहीतर इथून मात्र आयोजक कमिटी कधी पण पेनल्टी घोषित करू शकते तुम्हाला. यॉस पाताड बॅटने फटका आहे, फक्त आणि फक्त एकच सिंगल आणि जवळपास आता मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 20 म्हणजे 4ही मोठे फटके ठोकावे लागतील. तर मात्र सोनारपाडा संघाच्या फलंदाज स्नेहल आणि कैलाशाला. बेलपाडा संघाचा संगणक राहुल सोमणे आपला संपूर्ण संघ घेऊन आपण या उजव्या साईडला यायचे आपण. सज्ज होताना चांगला चेंडू, परफेक्ट ब्लॉक होल. आता मात्र पराभवाच्या छायाकडे निघून गेलाय इथं मात्र सोनारपाडा संघ, कारण की 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 3 षटकार जरी ठोकले तर मात्र सामना जिंकू शकत नाहीये. हो निश्चितच सकाळपासून आम्ही ज्या व्यक्तिमत्वाचं आवाज आणि ते चेहरा पाहण्यासाठी उदास होतो असे आदर्श ग्रामसेवक साहेबांचं आगमन झालेलं आहे. ज्ञानेश्वर भोईर साहेबांचं यावेळेस पाहता फटका पाहतोय आपण, स्ट्रेट फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत आता काय एकाच स्ट्राईकला दोन्ही खेळाडू आहे म्हणजे एक फलंदाज बाद होतोय. तर 2 चेंडू आहेत पण एवढं म्हणावं लागेल पराभवाचं अंतर किती धावणी कमी करू शकतोय. यावेळेस पात्रा फटका पाहतोय आपण लॉंग ऑफ बाउंड्रीकडे, फक्त आणि फक्त एका सिंगल. आणि असं वाटलं होतं की आजच्या गटातून सोनारपाडा संघ खूप छान परफॉर्मन्स करेल, पण कुठंतरी फलंदाजी त्याची या अतिशय महत्त्वपूर्ण लढतीमध्ये कमी पडली. आणि खास उल्लेख जित्तू चव्हाण जेव्हा बाद झाला त्यानंतर मात्र टर्निंग पॉईंट राजू राठोड यांचं तो धाव बाद. तर यावेळेस मात्र पाहतोय की आपण हा चेंडू मात्र स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सोनारपाडा संघ या आदर्श ट्रॉफीच्या बाहेर जाताना पाहतोय आपण. तर या सामन्याकडील मॅन ऑफ द मॅचकडे बोलूया मित्रांनो. टेनिस क्रिकेट विश्वामधील नक्कीच विख्यात खेळाडू भूषण पाटील याचा वाढदिवस आहे आणि इथे मात्र भूषणच ठरला आहे. आपण पाहतोय भूषण नावाचा खेळाडू ठरला आहे या सामन्याचा सामनावीर, कारण 12 चेंडूमध्ये ताबडतोब